आणि आता आपण घेणार आहोत टॉप 50 महाराष्ट्र सुपरफास्ट मधून बातम्यांचा वेगवान आढावा। इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे। पेपर तपासण्यासाठीही आता एआयची मदत घेतली जाणार आहे। तसंच विद्यार्थ्यांचं मूल्यमापन अधिक चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी परीक्षा मंडळाकडून 3 विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील 12 साध्या उपनगरीय लोकल सेवांचं सोमवारपासून वातानुकूलित सेवांमध्ये रूपांतर केलं जाणार आहे। सध्याच्या बिना वातानुकूलित सेवांच्या जागी या वातानुकूलित सेवा सुरू केल्या जाणार आहेत। या बदलामुळे वातानुकूलित उपनगरीय सेवांची संख्या 120 पर्यंत वाढणार आहे। मुंबई दिल्ली मार्गावर गाड्यांचा कमाल वेग 160 किलोमीटर प्रति तास करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून व्यापक पायाभूत सुधारणा सुरू आहेत आणि सध्या या मार्गावर अनेक गाड्या 130 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहेत। आगामी काळात वंदे भारत सारख्या वेगवान गाड्या या मार्गावर धावणार असल्यामुळे या मार्गाची वेग क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मुरबाड कल्याण प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेल्या नवीन 10 बस सेवेमध्ये दाखल होणार आहे। आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते मुरबाड आगारामध्ये नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील वाहनांना आमणेमधून मुंबईमध्ये येताना वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागतं। आमणे ते मुंबई प्रवासासाठी तब्बल 2 तास खर्च करावे लागतात। मात्र आता हा त्रास कमी होणार आहे। आमणेहून मुंबईमध्ये येण्यासाठी नवीन जोड रस्ता बनवला जाणार आहे। हा जोड रस्ता झाल्यास आमणे ते मुंबई प्रवास अवघ्या 1 तासात शक्य होणार आहे। महाराष्ट्रामधील महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूर शहरात सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झालाय। शहरातील वाहतूक कोंडी कमी करून पंढरपूरवासियांना आणि भाविकांना दिलासा देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पंढरपूर रिंग रोड बांधण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईतील सोसायट्यांमध्ये कचऱ्याच्या निर्मितीच्याच ठिकाणी विल्हेवाटीसाठी पालिका प्रोत्साहन देणार आहे। या संदर्भात तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिलेले आहेत। संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी या संदर्भात सूचना केल्यात। या उपक्रमामध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कंपोस्ट खत निर्मितीसारख्या प्रकल्पांना चालना दिली जाणार आहे। नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून हरित मान्सून हा उपक्रम राबवला जाणार आहे। 28 जून ते 25 ऑक्टोबर या कालावधीमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे। शहर परिसरामध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून 1 लाख वृक्ष लागवडीचा निर्धार करण्यात आला आहे। ठाणे जिल्ह्यातील 12वी धरणामधील जलसाठा 35% आल्यामुळे पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे। पाऊस लांबल्यामुळे जलसाठ्याचं नियोजन केलं जात आहे। जलसंपदा आणि पाणी पुरवठा विभागाकडून कृती आराखडा तयार केला जाणार आहे। लासलगाव बिनसूर रस्त्याच्या चौपदरीकरण काँक्रिटीकरणाचं काम सध्या युद्ध पातळीवर केलं जात आहे। या कामादरम्यान लासलगाव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। त्यामुळे परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। दरम्यान संबंधित यंत्रणेकडून दुरुस्तीचं काम केलं जात आहे। त्यामुळे दुरुस्तीचं काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिक करत आहेत।